लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो। वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक विवाहित महिला सुंदर साडी, दागिने घालून साजशृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात। आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे। हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते। या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात, कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला, नटायला खूप आवडतं। त्यामुळे अनेक स्त्रिया अशा सणावाराच्या दिवशी, जसे की संक्रांत असेल, नागपंचमी असेल, दिवाळी असेल किंवा वटपौर्णिमा असेल, या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो। आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व आहे आणि अशा सणावाराच्या दिवशी साजशृंगार करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही छान असा साजशृंगार करून नटून थटून वडाची पूजा करा। त्यामुळे या दिवशी सर्वांनी छान असं तयार व्हा, कारण वटपौर्णिमेचा सण हा स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा आहे। आणि असा एखादा सण जवळ आला की प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न म्हणजे या दिवशी मी कोणती साडी घालू किंवा या दिवशी मी कोणत्या रंगाची साडी नेसू। जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही, आणि वटपौर्णिमेसाठी यंदा कोणकोणते शुभ रंग आहेत, आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या आणि कोणत्या घालू नये किंवा कोणत्या प्रकारच्या घालाव्या, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या वर्षी म्हणजे 2025ला वटपौर्णिमा मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी साजरी केली जाणार आहे। हा सण नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे वटपौर्णिमेचं व्रत करते, वडाची पूजा करते। वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी केलं जाणारं व्रत। हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या 7 जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे। कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे अखंड असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते। या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जळी व्रत करतात, पण पूर्वीच्या स्त्रिया त्रिरात्री म्हणजे 3 दिवसाचे व्रत करायच्या। मात्र आता स्त्रिया फक्त पौर्णिमेच्या दिवशीच उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग एकदा का पूजा झाली की नंतर उपवास सोडतात। या प्रकारे वटपौर्णिमेच्या सणाचं खूप मोठं महत्त्व तर आहेच, पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतो, ही पूजा करत असतो। त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हणला तरीही चालेल। आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची नेसू नये, कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो। काही रंग सकारात्मक, शुभदायी, लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, कारण एखादा रंग हा आपल्या मूडवर परिणाम करतो, आपल्या मनाला उत्तेजित करतो। एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो। प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते, प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे। रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ, त्यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते। त्यामुळे जीवनातील रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे तर अशक्यच आहे, कारण मन आणि रंग यांचं नातंच काही वेगळं आहे आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्त्वाचे असे प्रमुख स्थान आहे। त्यामध्ये पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा। हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आहे आणि सौभाग्याचं लेणं सुद्धा मानला जातो। यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगांच्या बांगड्यांचा समावेश करते किंवा चुडा घालते। नवरीच्या आयुष्यात कायम सुख, समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो। तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्यही सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होतं। सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्या
हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते, मन ताजेतवाने होते, कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. किंवा ज्या महिला विवाहित असतात त्यासुद्धा दररोज शक्यतो हिरव्याच रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतात. यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांची प्रगती होते आणि त्यांचं आयुष्यही वाढतं असं म्हणलं जातं. तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्याच रंगाची साडी घेतो. त्यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर या वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्याच रंगाची साडी अवश्य नेसू शकता. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. ते प्रकाश देखील दर्शवतात. त्याबरोबरच पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह सुद्धा बलवान होतो. तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. हळदी कुंकवामधील जी हळद असते ती सुद्धा पिवळ्याच रंगाची असते आणि हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे खरंच तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा, कारण असाही पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि भगवान विष्णूंना सुद्धा पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी निवास करते. त्यामुळे तुम्ही जरी पिवळ्या रंगाची साडी नेसून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर त्यांचा सुद्धा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी पण तुम्ही नेसू शकता. किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी पण नेसू शकता, कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोजची देवपूजा असो किंवा इतर वेळी जरी आपण कोणती पूजा मांडायची असेल तर शक्यतो लाल रंगाचं वस्त्र वापरतो, कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो. गणपती बाप्पांना माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय आवडतं. तसेच सौभाग्यामधील अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचंही तेवढंच जास्त महत्त्व आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यासोबतच लाल रंग हा प्रेमाचं सुद्धा प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा या वटपौर्णिमेला नक्कीच नेसू शकता. आता आपण साडीचे रंग पाहतोय, पण लक्षात ठेवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साडी नेसताना शक्य झालं तर त्यातल्या त्यात तुम्ही काठापदराची, मग तुम्ही त्यामध्ये पैठणी असो किंवा कोणताही प्रकार असो, पण काठापदराची साडी शक्यतो नेसा, कारण अशी काठपदराची किंवा नऊवारी साडी नेसण्याचं पण खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अशा सणावाराच्या दिवशी जरी आपल्याला अशी नऊवारी काठापदराची साडी नेसायची आहे, मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या पतीला जी आवडते किंवा जो रंग आवडतो त्या रंगाची साडी पण नेसू शकता. फक्त काही रंग आपल्याला टाळायचे आहेत, तर ते शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. बाकीच्या रंगाप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा या दिवशी नेसू शकता, कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. याशिवाय आपल्या ज्ञानपरंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो. त्यात लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो. त्याचा संबंध यज्ञाशीही आहे. त्यामुळे या रंगाची साडी पण तुम्ही अवश्य नेसू शकता. त्यानंतर सर्व स्त्रीवर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो.
गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे। हा रंग नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो। गुलाबी रंग परिधान केल्यामुळे आपलं मन ही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते। गुलाबी रंगामुळे सुख, समाधान मिळतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं। त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही गुलाबी किंवा आतापर्यंत मी जे काही रंग सांगितले त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणताही न विचार करता या सणाला घालू शकता, कारण हे अतिशय शुभ रंग आहेत। पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर, जांभळा, राणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर किंवा मग चॉकलेटी, मरून कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी किंवा या सणाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शक्यतो काळ्या, निळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण हा सण सौभाग्यकारक आहे। काळे, पांढरे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही। त्यामुळे तुम्ही शक्यतो काळा, निळा आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका। तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच साजशृंगार करणं देखील शुभ मानलं जातं। मग यावेळी हातात काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नाकात नथ, कपाळावर कुंकू, टिकली, दागिने, पैंजण, जोडवी, अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे। त्यामध्ये बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर आता सध्या फॅशनच्या युगात बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण एक एक तरी घालतात। खरं तर दररोज का होईना आपण हातामध्ये एक एक बांगडी किंवा कंडा घातला पाहिजे, कारण 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो। त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या घातल्याच पाहिजेत। या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना पण काचेच्याच बांगड्या असल्या पाहिजेत। त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा। या दिवशी तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या किंवा पिचकलेल्या बांगड्या, काळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नका। हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या कामात प्रगती होते। त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा। बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला, म्हणजे 7 घाला। मी फक्त उदाहरण दिलं, तुम्ही 7 पैकी जास्त किंवा कमी पण घालू शकता। फक्त एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्त घालायची आहे, असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत। बघा, आपण कासाराकडे जरी बांगड्या भरण्यासाठी गेलो तरी कासार सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या घालतात। आणि खरं सांगायचं झालं तर विवाहित स्त्रियांनी आपला हात सुद्धा कधीच रिकामा करायचा नसतो। कासार सुद्धा बघा, बांगड्या भरायला गेलो तर आधी आपल्याला ज्या बांगड्या भरायच्या आहेत त्या भरतात आणि मग मागच्या बांगड्या फोडतात। पण आपला आधी संपूर्ण हात रिकामा करून ते कधीच बांगड्या भरत नाहीत, कारण ते अगदी पूर्वीपासून चालत आलेलं आहे। आताच्या सगळ्याच स्त्रियांना एवढं सगळं जमणं शक्य नाही, पण त्यातल्या त्यात एक एक तरी बांगडी घालण्याचा प्रयत्न करावा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी वटपौर्णिमेसाठी आपल्याला कोणत्या शुभ रंगाची साडी घालायची आहे, कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत, कोणत्या नाही, अशी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।